राईटला ब्रिज वरती टाकलीच कशाला. बाईकचा एक फायदा आहे की तुम्ही साईडने आपल्याला गाडी राईटलाच ठेवायला लागेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवम आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती आय होप तुम्हाला आवाज वगैरे येत असेल. बिकॉज मी रिसेंटली आता न्यू बाईक घेतलाय DJI चा. आज आपण राईड करतोय आपल्या नवीन बाईक वरती एक्स्ट्रीम 125R वरती आणि मी चाललोय आता कांडा रेक्लेमेशनला. सगळं डेकोरेशन वगैरे केलंय तेच आपण बघायला चाललोय. मी भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. कुठे बाहेर जात नाहीये, कुठेच नाही. आणि पण मी बाईक घेतल्यापासून एकही ब्लॉग बनवला नाहीये. जर तुम्हाला माझा पूर्ण आवाज वगैरे येत असेल तर कमेंट मध्ये सांगा की हा बाईक कसा वर्क करतो. कुठली पण हेल्मेट वगैरे बाईक चालवतात कसं होतं. आजकाल किती ऍक्सिडेंट होत आहे. ते हेल्मेट वगैरे घालतायत त्यांचे का, तुम्ही हेल्मेट घाला. सिग्नल सोडला तरी चालेल. मी आता आलोय 6 रोडला. बँड्रा इथून 15 ते 10 किलोमीटर समथिंग काहीतरी असतं. वेस्टर्नला जायच्या आधी तुम्हाला ट्रॅफिक लागणार नाही असं होतं. इव्हन पूर्ण वेस्टर्न पण आज भरला असेल आणि रेक्लेमेशनला पण भरपूर गर्दी असणार आहे. भरपूर जण येतात. कालच रील बघितली, पूर्ण रेक्लेमेशन भरलं. म्हणजे आज आपल्याला जागा भेटते, आपल्याला गर्दीतूनच आतमध्ये जायचं. तर एवढे सगळे जण जातात. इव्हन त्यामध्ये बाईक लावायला पण जागा भेटत नाही. कार तर विसरूनच जावा तुम्ही. आता आलोय वेस्टर्न वरती. वेस्टर्नचा हलकाचा फ्रीज आहे. आज एवढी गर्दी कशी आहे, पण आज गर्दी पाहिजे होती इकडे, म्हणजे ट्रॅफिक पाहिजे होती. बरं आहे आपल्याला फ्री भेटलं ते आपण ऍटलीस्ट लवकर तरी थांबायची कुठे गरज. हो हो, हाय ट्रॅफिक आहे बाबांनो. काय घालणार बसला. तेच विचार केला की वेस्टर्नला ट्रॅफिक कशी आहे. काही तुम्ही सकाळी या किंवा संध्याकाळी या, वेस्टर्नला तुम्हाला ट्रॅफिक भेटणार. तुम्हाला एअरपोर्टच्या इकडे 2 ब्रिज भेटतील. तुम्हाला राईट साईडचा ब्रिज नाही घ्यायचा, तुम्हाला लेफ्ट साईडचा ब्रिज घ्यायचा. बिकॉज तो पूर्ण खाली असतो. राईट साईडला जाल तर तुम्ही ट्रॅफिक मध्ये उभा. हा ब्रिज टोटली खाली असतो. बसला
इंटरनॅशनल एअरपोर्ट. आपला स्ट्रेंजर थिंग्सचा पोस्टर लावला इथे. तुम्ही बघितलात की नाही स्ट्रेंजर थिंग्स आहे? आज अजून बघायचं बाकी आहे. भाई त्या ब्रिज पर्यंत गर्दी असते, म्हणजे ट्रॅफिक असते. त्यापुढे पूर्ण खाली आहे. मला वाटलं इकडे पण ट्रॅफिक असेल. तुम्हाला आता क्वेश्चन असेल की आणि मोबाईलमध्ये स्क्रीन का चालू ठेवली? स्क्रीन ह्याच्यामुळे चालू ठेवली की मला ऍटलीस्ट अँगल समजावं की कसा रेकॉर्ड होतोय. बिकॉज हेल्मेट पण नवीन आहे. जुनावाला हेल्मेट मी घरीच ठेवलाय, तर नवीन हेल्मेटला मी माउंट लावलाय. त्यासाठी मला थोडंफार ऍडजस्टमेंट करायचं. तुम्ही पण सांगा की यातून अँगल कसा येतोय बाईकचा, तुम्हाला टोटली पुन्हा रस्ता दिसतोय की नाही दिसतोय, की अजून काही चेंज करू याच्यामध्ये. इव्हन आपण 31 ला पण कर्जतला जाणार आहे, तो पण ब्लॉक लवकरच येईल. आणि पण एक मोठी राईड पण आपण प्लॅन करतोय. जानेवारी मध्ये भरपूर सारे प्लॅन आहेत. 2026 पासून भरपूर सारे प्लॅन आहेत. तुम्हाला ब्लॉग्स माझी येतच असतील. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून ठेवा. आणि इव्हन माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. रेगेट सुख म्हणून असेल, मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन ते. नाही, ते गव्हर्नमेंट बोललेली रस्त्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी आणणार. भाई इथं चंद्रावरची टेक्नॉलॉजी आहे. नुसते रस्त्यावरती खड्डेच खड्डे. आणि एअरपोर्टचा पुढचा ब्रिज तो पकडाल तुम्ही, त्यावरती तर अतिच खड्डे आहेत. माहिती कधी स्पेस टेक्नॉलॉजी येणार काय माहिती. लवकर आले तर चांगलंच आहे. हो, इकडे तर आता ब्रिज भरलाय ट्रॅफिक. कधी पोहोचणार? माझ्या आधी भरपूर सारे पब्लिक. याला लेफ्टला जायचं होतं तर राईटला ब्रिज वरती टाकलीच कशाला? हा, एवढा टाइम. बाईकचा एक फायदा आहे की तुम्ही साईड साईडने जाऊ शकता. हे जर तुम्ही कार मध्ये असतात घंटा तुम्हाला इकडेच थांबायचं एका जागेवर, जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत. प्लीज माझ्या ऑडिओ क्वालिटी बद्दल पण सांगा कमेंट मध्ये, किंवा मला DM करा माझ्या इंस्टाग्राम वरती, रेवित शिव वरती. क्वालिटी कशी चांगली करू, काय सेटिंग करायला लागतात ऍक्शन 4 मध्ये, ऍटलीस्ट तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला गाईड करा. काही पुढे ट्रॅफिक बघा तुम्ही, रेक्लेमेशन इकडची तर अर्धी थांबवली तरी आहे, तरी पण पुढे बघा. आपल्याला गाडी राईटलाच ठेवायला लागेल. तुम्हाला जर रेक्लेमेशनला यायचं आहे तुम्ही लवकर येऊन जावा. 6-6:30 ऍटलीस्ट तुम्हाला एवढी ट्रॅफिक तरी भेटणार नाही. प्लस तुम्ही लवकर निघाल तर तुम्हाला ट्रॅफिक तरी एवढी भेटणार नाही. इव्हन तिकडे पण तुम्हाला पब्लिक तेवढी भेटणार नाही. पूर्ण खाली खाली भेटेल. तुम्ही फोटो पाहिजे तर फोटो काढा, व्हिडिओ पाहिजे तर व्हिडिओ काढा. काही मला नाही माहिती तुम्हाला दिसत असेल की नाही, सिलिंग वरती सलमान खानचा फोटो टाकलाय. बिकॉज आज रात्री त्याचा बर्थडे चालू आहे. इथून समोरून पण दिसतंय. मला नाही माहिती तुम्हाला कॅमेरामध्ये दिसेल की नाही. सो आपण आलोय बँड्रा रेक्लेमेशनला. आतमध्ये पण स्कूटी चालवते रे. याला स्पेशल परमिशन आहे आतमध्ये चालवायची. फुल लाइटिंग केली आहे. काय भारी वाटते. पब्लिक बघा खालती बाबू. एवढ्या गर्दीमध्ये कसं जाणार? जायला तर पाहिजे. आपण कोणाला तरी पकडल्यावर
सोडला. मला वाटलं तर फाईन वगैरे मारतो काय. लेफ्ट साइडला आपले आहे लीलावती हॉस्पिटल. आणि आता चाललोय बँड्रा मार्केट. यांचे धंदे बाबा. चले भाई, जे सामान ठेवलंय. तुम्ही रोडवरती गाडी चालवताय भाई, ज्याला गाडी चालवतायत त्याने पुढे बसा. चोरीला मांडीवरती बसून गाडी चालवतायत. सर्व्हिस रोडवरती जा, खाली रस्ता बघा, तिकडे जेवढी मजा करायची तेवढी मजा करा. अर्धे लोक तर ट्रिपल सीट. 1 जानेवारी पर्यंत एवढी ट्रॅफिक दररोज असणार आहे. ताई मला जाऊ दे थोडं, नंतर चालव आरामात. जिकडे जायला जागा नाही तिकडे गाडी टाकते. भाई आता आपण आलोय बँड्राच्या हिल रोड वरती. एक छोटस काम आहे फक्त, तो आपण पूर्ण करू, परत रिटर्न रेक्लेमेशनला जाऊ. काय सिग्नल काय नाही भाई, मारा लेफ्ट राईट. बाकीचे कोण आता जो काम आहे मी पटकन करून येतो. डायरेक्ट भेटू आपण रेक्लेमेशनला. फायनली गाईस जस्ट बाहेर आलोय. आणि सीन आता असं झालं की आम्ही गेलो लेट, पण जास्त आम्हाला काय भेटलं नाही. लाईट वगैरे सगळे बंद केले. बाहेर पब्लिक बघितलं येताना, बापरे. म्हणजे जाताना एवढं काय वाटलं नाही की जास्त पब्लिक असेल, म्हणजे नव्हतीच एवढी. पण जेव्हा सगळे बाहेर येत होते असं वाटतं कुठल्या तरी मंदिराच्या दर्शनाला गेलेले. पण जेवढे काही शॉर्ट्स भेटले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेच असतील. सो व्लॉग आपण इथेच एंड करूया. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पण मला इंस्टावरती फॉलो करा, रे विथ शिव वरती. तुम्हाला नवीन जे काय राईडचे प्लॅन्स वगैरे असतील तर तुम्हाला तिकडे अपडेट भेटतील. आणि पण लवकरच आपली दुसरी राईड पण होणार आहे, कुठे जाणार आहे सगळं तुम्हाला अपडेट माझ्या इंस्टाग्राम वरती भेटतील. आणि पण इकडे पण सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जसे माझे ब्लॉग्स वगैरे येतील सगळ्यात पहिले तुम्हाला दिसतील. आम राईड वगैरे काढू तर आपल्याला मुंबई पर्यंत फिरायचं नाहीये. सो जास्त काय बोलणार नाही, आपण इकडेच व्हिडिओ एंड करूया.
Take care, bye bye, and stay tuned for the new video.